छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकाविरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करून अटक करा, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे। यावेळी पोलीस प्रशासनाने देखील कारवाई करण्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं आहे। काही दिवसांपूर्वी धुळ्यात आदिवासी समाजाचा मोर्चा निघाला होता। या मोर्चाच्या समारोपाच्या भाषणाप्रसंगी महेंद्र माळी नामक व्यक्तीने दोन समाजात तेढ निर्माण होईल, वाद होईल, जातीवाचक अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्याच्या या वक्तव्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे। महेंद्र माळी विरोधात कारवाई करण्यासाठी शेकडोच्या संख्येने मराठा समाज बांधव व शिवप्रेमी नागरिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते। यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकाविरोधात तात्काळ कारवाई करून अटक करा, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा मराठा समाजाने पोलीस प्रशासनाला दिला आहे। पोलीस प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रसंगी सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, निंबा मराठे, विनोद जगताप, संदीप पाटोळे, दिनेश आटोळे, देवेंद्र पवार, दीपक रौंदळ, नाना कदम, बंडू पवार, किशोर वाघ, भैया शिंदे, नरेंद्र हेमाडे, दिनेश चव्हाण, केशव पाटील, आबा कदम, मोतीलाल मराठे, जितू जगताप, मच्छिंद्र मराठे, हेमंत भडक, पप्पू माने, प्रमोद साळुंके, अमर परताडे, गणेश सूर्यवंशी, ए.बी. पाटील, गोविंद वाघ, वामन मोहिते, उल्हास पाटील, किशोर वाघ, संतोष लकडे, बाळासाहेब ठोंबरे, पवन मराठे, गणेश पवार, संदीप सूर्यवंशी, नितीन जाधव, कैलास देसले, मनोज जाधव यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। 2 दिवसापूर्वी झालेले जे आंदोलन होतं आदिवासी समाज बांधवांच्या वतीने, त्या समाज बांधवांच्या आंदोलनामध्ये एका त्यांच्या माणसाने अशा वक्तव्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकदम की मरण्याची भाषा केली आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्याविषयी सुद्धा अविरच्य भाषेत त्यानं बोललेला आहे। तरी आम्ही मराठा समाजाच्या वतीने SP साहेबांना निवेदन दिले आहे, परंतु SP साहेबांनी निवेदन घेतले आहे, परंतु या निवेदनाने जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर शिवप्रेमी आणि जे मराठा समाजातील म्हणजे युवा कार्यकर्ते यांच्याकडनं जर ऐन दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने जर काही अविरत घटना घडू नये असं वाटत असेल तर SP साहेबांनी कृपया करून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा याच्या पुढे जर काही घटना घडली तर ऐन दिवाळीच्या सणामध्ये तर त्याला सर्व प्रशासन जबाबदार राहील। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।